लवकर उठून अंधारामध्ये फिरायला जायचं असलं ना, तर एक लक्षात ठेवा का कधी तुमच्या समोरून गाऊनवालं भूत येईल. आता आमच्या दारापुढं असतो उजेड, त्यामुळं मी सकाळी-सकाळी अगोदर तिथंच चक्कर मारते. आणि थोडा उजेड झाल्यानंतर मी बाजूच्या साईडला जाते, म्हणजे बाजूला एक मोठा रस्ता आहे त्या साईडला. पण तिकडे इतका अंधार असतो आणि अचानक माझ्या समोरून एक गाऊनवालं भूत आलं. ना त्याचे हात हलत होते, ना पाय हलत होते. आता ती व्यक्ती आहे का भूत आहे, हे पण प्रश्न पडला मला. कारण ती चालतानाच दिसत नव्हती मला. कारण आपण चालताना आपले हात, पाय, सावली सगळी हालत राहते. तर असे पहाटे-पहाटे काही नमुने भेटतात का जे समोरच्याला घाबरवून टाकतात. त्यामुळं उजेडाच्याच बाजूने जायचं आणि जास्त रिस्क घ्यायची नाही फिरण्यासाठी पण. त्यानंतर मी दररोजची कामं आवरून घेतली आणि आज मस्तपैकी एक रामफळ पिकलेलं होतं. अर्धा किलोचं तर होतं. चिमणी त्याच्यावर बसली आणि म्हटलं चला रामफळ पिकलेलं आहे आता घरात नेऊ. नाश्त्यामध्ये होता आज रवा ढोकळा, दुपारच्या जेवणात घेतली थोडीशी सोयाबीन, मसाला सोयाबीन केली होती आणि रात्रीच्या जेवणात होती मसाल्याचे 2 वांगे आणि चपाती.